बघा वड्याचा कसा कुरकुरीत आवाज आला। या कशाच्या वड्या आहेत या तुम्हाला मी दाखवते। नमस्कार, रेसिपी ऑफ नेचर या माझ्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचे स्वागत करीत आहे। आज बघा मी एक तुम्हाला रानभाजीची नवीन रेसिपी दाखवत आहे। ही रानभाजी घोड आहे। याच्या आधी आपण घोड या रानभाजीपासून डाळभाजी बनवली होती आणि त्याची रेसिपी तुम्हाला दाखवलेली आहे। आज मी यापासून चविष्ट असे मुटके बनवणार आहे। बघा आता मुटके कसे बनवायचे त्याची रेसिपी। घोडची भाजी पण शरीरासाठी खूप पोषक असते आणि अशा भाज्यांवर रासायनिक कीटकनाशकाच्या फवारण्या पण झालेल्या नसतात, त्यामुळे यामध्ये जे काही पोषक तत्वे आहेत ती पूर्णपणे टिकून असतात। म्हणून ज्या हंगामामध्ये ज्या रानभाज्या येतात त्या आपण पूर्ण खाल्ल्या पाहिजे। म्हणून मी तुम्हाला या रानभाजीपासून मुटके कसे बनवायचे त्याची रेसिपी दाखवणार आहे। आता बघा ही भाजी आता मी छान धुवून घेणार आहे आणि ही बारीक चिरून घेणार। वड्याच्या भाजीचे मुटके बनवण्यासाठी बघा मी ही भाजी छान धुवून चिरून घेतली। हा कढीपत्ता आहे, 2 मोठे कांदे चिरून घेतले। हे बघा एवढ्या लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच आलं आणि हे 4 ते 5 हिरव्या मिरच्या या मी आता मिक्सरमधून बारीक करून घेणार। याकरिता बघा छोट्या चमच्यानं 2 चम्मच तीळ घेतले, अर्धा चमचा ओवा घेतला, एवढी कोथिंबीर चिरून घेतली। बघा एवढी चिंच भिजत घातलेली आहे। हे बघा मी आता ही भाजी घेत आहे, यामध्ये हा एवढा कढीपत्ता घालत आहे, एवढे कांदे, हे बघा कोथिंबीर, एवढं ओवा आणि तीळ, 1 वाटी छोट्या वाटीनी बेसन आणि त्याच वाटीनी 1 वाटी तांदळाचं पीठ। हे बघा एवढा अर्धा चम्मच धना पावडर, पाव चम्मच जिरा पावडर, पाव चम्मच हळद, 1 चम्मच लाल तिखट, चवीपुरते मीठ। हे बघा आल्या लसणाची पेस्ट, हिरवी मिरचीची पण। आता आपण याला छान मिक्स करून घेऊ आणि याचा गोळा बनवून घेऊ। हे बघा मी आता हे असं मिक्स करून घेतलेलं आहे। आता हा 2 चिंचाचा जो कोड काढलेला आहे तो आपण घालू यावर आणि याचा छान गोळा मळून घेऊ। त्यामध्ये जर थोडं पाणी लागलं तर थोडं पाणी घालून याला छान गोळा मळून घ्यायचा। हे बघा आता मी असा गोळा बनवून घेतला। यापासून मी आता छान मुटके बनवणार आहे। या चाळणीला मी आता तेल लावून घेतलेलं आहे। बघा हे असे मुटके तयार करून घेऊ। बघा मी आता हे असे मुटके तयार करून घेतले आणि गंजामध्ये पाणी गरम करून घेतलं। यामध्ये ही चाळणी ठेवणार आणि याला छान झाकून घेणार। आता हे मुटके 20 ते 25 मिनिट फुल गॅसवर शिजवून घेणार। आपण आता 25 मिनिटं झालेले आहे बरोबर। बघा आपले मुटके कसे शिजले की नाही बघू। आपण या चाकूनी शिजले की नाही तर चेक करू। हे बघा याला चाकूला जास्त लागत नाही जर शिजले तर, आणि याला जर लागलं तर आपले मुटके शिजले नाही। आता बघा इथं काही जास्त लागलं नाही, त्यामुळे आपले मुटके शिजलेले आहे। याला गॅस बंद करून घेऊ आणि हे मुटके थंड करून घेऊ। हे बघा आता हे मुटके थंडे झाले आणि अशा मी आता वड्या या कापून घेतल्या। ही वडी आपण असं पण खाऊ शकतो आणि याला थोडंसं तळून पण खाऊ शकतो। बघा मी कढईमध्ये तेल गरम करून घेतलं आहे आणि ते छान गरम झालेलं आहे। या तेलामध्ये आपण आता या वड्या हलक्या हलक्या तळून घेऊ। याला आपण आता दुसऱ्या बाजूने पलटवून घेऊ आणि छान लालसर होतपर्यंत, कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊ। बघा आता या वड्या छान लालसर आणि कुरकुरीत झालेल्या आहे। याला आपण काढून घेऊ। पेपरवर ठेवत आहे मी।
याप्रमाणे आता आपण या सर्व वड्या तळून घेऊ. बघा मी आता या वड्या किती छान तयार केलेल्या आहेत. या वाफवून आपण याची पण टेस्ट घेऊन दाखवते तुम्हाला. या खूप नरम आणि चवीला खूप सुंदर लागत आहेत. आता आपण या वड्या थोड्या तळून घेतल्या, याची टेस्ट तुम्हाला दाखवते. हे बघा किती कुरकुरीत आवाज येतो याचा. किती छान कुरकुरीत आवाज येत आहे. तळल्यामुळे या वड्या खूपच सुंदर आणि चवदार लागत आहेत. तुम्ही पण अशा घोड भाजीच्या चविष्ट वड्या किंवा मुटके बनवून आपल्या मुलांना खाऊ घाला. हे शरीरासाठी खूप पौष्टिक आहे. आणि माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल, माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब व शेअर करा. धन्यवाद.